हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. आज आपण पाहणार आहोत बिना कांदा टमॅटोची फ्लॉवरची भाजी. तर इथं छोटा फ्लॉवर मी कापून घेतलेला आहे आणि अर्धा तास पाण्यामध्ये तो भिजत ठेवणार आहे. जर फ्लॉवर जुना झाला असेल तर आपण त्याला अर्धा तास पाण्यात भिजत ठेवायचे. त्यामध्ये 1 चमचा मीठ घालून ठेवलेला आहे आणि या साईडला आता कढई तापायला ठेवलेली आहे. त्यामध्ये जिरं आणि मोहरी घालणार आहे. तेल तापल्यावर तेल छान तापलेलं आहे. जिऱ्या मोहरीची फोडणी बसलेली आहे त्यामध्ये छान. आता आपण त्यामध्ये कढीपत्ता घालणार आहोत आणि कढीपत्ता तडतडला की आपण त्यामध्ये खूप सारा लसूण घालणार आहोत. लसूण मी टेचून घालणार आहे, कापून घातलेलं नाही आहे लसूण. टेचून लसणाची चव छान येते, कारण बराच असं लसूण घालायचं आहे. खूप सारा लसूण घातलेला आहे मी यामध्ये. गॅस बारीकच ठेवायचा आहे. स्टीलच्या कढईला लगेच लागतं, त्यामुळे गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे. मंद आचेवर छान लसूण भाजून घ्यायचं आहे. लसणाला सारखं हलवत राहायचं आहे. त्याला थोडासा तांबूस कलर येईपर्यंत आपण भाजून घेऊयात लसूण. गॅस एकदम मीडियम ठेवायचा आहे आपल्याला, जास्त स्लो फास्ट करायचं नाही आहे. लसूण आता पाहू शकता तुम्ही भाजत आलेला आहे आपला. आता आपण त्यामध्ये घालणार आहोत पाव चमचा हळद घालून त्याला आपण मिक्स करून घेऊया. आता कोथिंबीर घालणार आहोत त्यामध्ये. थोडीशी कापलेली कोथिंबीर घातलेली आहे, पाहू शकता तुम्ही. आता त्याला नीट मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आता आपण 1 चमचा मिरची पावडर घातलेली आहे. थोडासा कांदा लसूण मसाला घालणार आहोत. थोडासा मालवणी मसालासुद्धा घातलेला आहे, मी घरी बनवलेला आहे. आता आपण याला हलवून घेऊयात. गॅस एकदम बारीकच ठेवायचा, मसाला करपून द्यायचा नाही आहे. मीडियम फ्लेमवरच आपल्याला हलवून घ्यायचा आहे मसाला. आता आपण फ्लॉवर स्वच्छ धुवून घेतलेला आहे. मिठाच्या पाण्यात ठेवला होता तो. आपण त्याला स्वच्छ धुवून आता त्यामध्ये टाकणार आहोत. त्याला एकजीव करून घेऊयात. आता फ्लॉवर आणि मसाला एकत्र करून घेऊया आपण त्याला. गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे. पाहू शकता तुम्ही गॅस. आपण आता भाजी एकत्र करून घेतली आहे, ती मिक्स केलेली आहे भाजी मसाल्यामध्ये. मीठ घालायचं चवीप्रमाणे. मीठ लागेल तसं मीठ घालू शकता तुम्ही. गॅस बारीक ठेवायचा आहे. त्यावर आता कोथिंबीर टाकायची आहे, थोडीशी बारीक कापून कोथिंबीर टाकलेली आहे मी त्यामध्ये. आता गॅस एकदम बारीकच ठेवायचा आहे. त्याला हलवून घेऊयात आपण आता. आणि फ्लॉवर लवकर शिजतो. फ्लॉवरला जास्त वेळ लागत नाही शिजायला. कोणाकोणाला कच्चासुद्धा फ्लॉवर आवडतो. आता आपण ह्यावर झाकण ठेवणार आहोत 5 ते 10 मिनटं. त्यावर ताटात 1 ग्लास पाणी ओतून ठेवलेलं आहे. पाहू शकता तुम्ही फ्लॉवर आपला छान शिजलेला आहे. आता त्याला स्वतःचंच पाणी सुटलेलं आहे फ्लॉवरला. आपण त्यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे. बारीक गॅसवर फ्लॉवर मस्त शिजलेला आहे आपला. आता आपण त्यावर थोडीशी वरून कोथिंबीर घालणार आहोत. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.